लेखा लेखा प्लीज रडू नकोस. हवं तर मी सॉरी म्हणते. तू कशाला सॉरी म्हणतेस दी? जीजू आज माझ्याशी कसे वागले माहितीये? रस्त्यावरची मी चौली पावलीची चोर असल्यासारखी. नाही ग, असं का वागले त्यांनाच माहित. पण मी नाही पाहिली बाबा तुमची डायरी. जस्ट स्पेअर मी. लेखा प्लीज यू डोंट गेट वर्कड अप ना. अगं बाळ जेव्हापासून पुण्याला जाऊन आलाय ना थोडासा अपसेटच आहे. वर हे डायरीचं प्रकरण. जीजू पुण्याला गेले होते? हो, ऑफिसच्या कॉन्फरन्ससाठी गेला होता. आईला सुद्धा भेटून आला. अच्छा, हा संशय घेण्याचा रोग संसर्गजन्य आहे हे मला माहित नव्हतं. अगं लेखा असं काही नाहीये. हे बघ बाळ तुला जे काही बोलला, जसा वागला तुझ्याशी, आय एम व्हेरी शुअर ही मस्ट बी फीलिंग व्हेरी सॉरी अबाउट इट. आय एम नॉट सो शुअर. लेखा जाऊ दे ना हा टॉपिक. मला सांग तू कशी आहेस? कशी असणार मी दी? लेखा जस्ट फॉरगेट इट ना. कम ऑन स्माइल. हस ना ग दी. लेट मी बी. मी काय चावीची भावली नाहीये. चावी दिली की आपली हसली, नाचली, बोलायला लागली. आता तुला काय झालं हसायला? काही नाही मला काही नाही झालं. अगं मी इमॅजिन करत होते तू जर का खरंच चावीची बाहुली असतीस तर कशी दिसली असतीस. काही नाही, आतापर्यंत सगळ्यांनी तोडून फोडून कुठेतरी टाकून दिलं असतं मला. लेखा प्लीज. मी कधी तुला काही बोललीये का ग? तूच बोलायची राहिलीस दी आता. कधी कधी मला वाटतं ना या सगळ्या जगालाच वेड लागलंय. नाही त्यांना नाही, मलाच वेड लागलंय. खरं तर मम्माच्या जागी ना तुम्ही मलाच नेऊन ठेवलं पाहिजे सॅनिटोर. जस्ट स्टॉप इट सुलेखा. काय काय बोलली काय ती जीजूंशी? मला नाही ठाऊक. माझं आणि बाळाचं नीट असं काही बोलणंच झालं नाही. त्यांनी मला काही स्पष्ट सांगितलंच नाही असं. एनिवे दिवसभर त्याची खूपच धावपळ झाली होती. तो आईकडे जाऊन आल्यानंतर घरी सुद्धा गेला होता. अरे हो लेखा, बाळ मला काल म्हणाला की घरातल्या व्हेंटिलेटरची काच वगैरे काही फुटली नाहीये. इनफॅक्ट कुठल्याही व्हेंटिलेटरची काच नाही फुटली. नसेल फुटली सो? अगं पण आम्ही नाही का गेल्या महिन्यात जाऊन आलो होतो. मी तुला बोलले सुद्धा घरात खूपच धूळ आली आहे. असं वाटत होतं महिनोन महिने घर बंदच आहे. तू तर आमच्या आधी 15 दिवस राहून आली होतीस ना. तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलते? अगं मी खोटं बोलते. मी आहेच खोटारडी बस. लेखा तू का चिडचिड करतेस? पण नाहीतर काय करू? हल्ली इथे आले ना की जो तो मला प्रश्नच विचारतो. सुलेखा हे कुठे गेलं? सुलेखा तू कुठे होतीस? सुलेखा हे घडलं तेव्हा तू का नव्हतीस? I'm just fed up of all these things now दी. हे बघ लेखा तू उगीच कुणी यावर टपलीत मारून जावं ना असं झालंय माझं. आज वेळ जात नाहीये. चला आज सुलेखाला छळूया. मस्त गिराईक आहे हो की नाही? मस्त तिला काही मनाला येईल ते बोलूया. भलते सलते आरोप लावूया. मस्त टाइमपास. राईट? शट अप सुलेखा. आय एम डुईंग बेटर दॅन दॅट दी. जस्ट गेटिंग द हेल आउट ऑफ हिअर. लेखा 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 थांब जरा. लेखा नक्की झालंय तरी काय साहेब? नशीब गांडुरे परमेश्वर, दुसरं काय. कसा तरी बाबा पुता करून त्या भन्साळी म्हाताऱ्याला घेऊन गेलो वाडा दाखवायला. म्हटलं त्यानं मान हलवली तर बाकीचे सगळे माना डोलावतील. मग त्यानं मान हलवली नाही का? मान हलवली नाही, मान टाकली त्या म्हाताऱ्यानं. म्हणजे? अरे भाईंदर क्रॉस करून अहमदाबाद हायवेला लागलो तर गाडीमध्ये छातीत कळ आली त्या म्हाताऱ्याच्या. काय सांगता काय? हो. मग ती कार्डियाक ॲम्ब्युलन्स मागवली, हॉस्पिटलमध्ये हलवला. तो
पडलाय नाकातोंडात नळ्या घालून. तो तिकडे गॅसवर आणि इथं मी. मग आपल्या इन्व्हेस्टर्सना वाडा पाहताच आला नसेल. वसईला पोचलोच नाही तर वाडा कसा पाहणार परमेश्वर? त्यात कुठल्या तरी हरामखोरांमध्येच पुढी सोडली की ती जागा अनलकी आहे. कोण ते मला अजून कळालेलं नाही. नाहीतर उभा फाडून सोलून असा वाळत टाकला असता मांजर पाठ साला. साहेब, यात तथ्य असू शकतं. तू काय बोलतोस तुझ्या लक्षात येत आहे? साहेब, तुम्ही शांत डोक्याने विचार करा. या जागेची बोलणी झाल्यापासून एकही गोष्ट धड झालेली नाहीये. मागे तुम्ही वाडा पाहायला निघालात तेव्हा इथे अभिमानला अटक झाली. तुमच्यात भांडण झालं. तो घर सोडून गेला. आता तुम्ही पुन्हा एकदा वाडा पाहायला निघालात पण पोहोचू शकला नाहीत. आणि म्हणून मी विचार केलाय की तो वाडा काढून टाक ते दळभद्रे विचार मनातून. या असल्या गोष्टींमध्ये अडकून पडलो असतो ना तर 32 शिराळाचा येशा सरंजामे यशवंतराव सरंजामे कधीच झाला नसता. एक लक्षात ठेव, तो वाडा माझा आहे आणि त्याची विल्हेवाट मला हवी तशी मीच लावणार. 2-4 दिवसामध्ये तो भन्साळी ठीक होईल, मग बघू. बरं साहेब, निघू आता. निघतो. 1 मिनिट परमेश्वर. मला माहिती आहे की तुझ्या बायकोच्या हातचं जेवण अभिमानला खूप आवडतं. पण त्याला म्हणावं बापाला सुद्धा चेहरा दाखवत जा अधूनमधून, म्हणजे त्याच्याही गळ्याखालून घास उतरेल कधी कधी. साहेब, अभिमान शिर्डीला निघून गेलाय. काय? हो, जाताना माझ्याशी धड बोलला नाही. तिलाच काय ते सांगून गेलाय. साहेब, तुम्ही त्याच्यावर हात उचललात, फार लागलंय त्याला. म्हणजे मीच? जाऊ दे, ते सोड. तुझा परमेश्वर. नशिबानं एकदा कपडे फाडायला सुरुवात केली की 2-4 टाके घालून काहीच होत नसतं. जातो. तू आधी चल बरं. तू आधी चल. आधी इथे बैस तू आधी. तुझं हा बस. मला सांग, तुझं त्या पूनमशी काही वाजलंय का? हा, तिच्याशी काही वाजलंय का? सुलेखा. नाही हो आत्या. अहो, माझी ना 2-3 अर्जंट कामं आहेत. निघू मी? उशीर होतोय. अगं तू आधी बैस इथे. आधी माझ्याजवळ बैस थोड्या वेळ. किती दिवसांनी भेटतेस तू मला? हा, कशी आहेस तू? ठीक. हा. अगो काय माहितीये का, नाशिकची आमची यात्रा आहे ना, एकदम फार छान पार पडली. अगं गुरुजी सुद्धा खूप छान भेटले होते माहितीये का. सगळं अगदी यथासांग शांत बिंत पार पडली माहितीये का. काहीही त्रास झाला नाही माहितीये. पण माझ्या मनात काय होतं माहितीये का, माझ्या मनात असं होतं की जरा इथपर्यंत आलोय तर आपण शिर्डीला जाऊया. पण तुला वहिनीचं माहितीये ना, वहिनी म्हणजे ना नुसती काय विचारू नकोस ग. सारखी आपली घरची चिंता, काय झालं असेल. मग काय आलो परत. पण शेवटी काय आहे ना, बाबांच्या मनात जेव्हा असेल ना तेव्हाच योग येणार, नाही का? हो की नाही? तुला काय वाटतं? बरोबर आहे. मग मी निघू, उशीर होतोय. अगं अशी काय करतेस? अगं थांब. हे बघ, मी तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. प्रसाद अगं, माहितीये का? थांब, हे बघ, थांब. अगं कुसुम आत्या, शी, मला नाही आवडतो हे सगळं. सुलेखा, असं करायचं नाही. असं अजिबात करायचं नाही माहितीये का. हा स्पेशल अंगारा आहे माहितीये. फार नशीबवान लोकांनाच मिळतो तो. अगं मी गर्दीत मुसंडी मारून जी घुसले ना, म्हणून मला हा अंगारा सापडला माहितीये का. बाळ आणि पूनमला सुद्धा मी दिला नाहीये, तुझ्यासाठी जपून ठेवलाय मी तो.
आणि तुला माहितीये का सुलेखा, कुसुमात्या मला उशीर ना तिथे एक बाई भेटल्या होत्या. हा म्हणजे काय माहितीये का, ज्या धर्मशाळेत आम्ही थांबलो होतो ना तिथे त्या होत्या. एक जण म्हणाला म्हणजे जाम पॉवरफुल आहेत म्हणून. अगं मला तर आधी काही कळलंच नाही ग. मला तर वाटलं होतं की अशा शांतबिंत करायला आल्या असतील. अगदी साध्या वेशातल्या दिसत होत्या अगं, तुझ्या माझ्यासारख्या. पण नंतर कळलं अगो खूप मोठी शक्ती आहे त्यांच्यात. इथे मुंबईतच राहतात म्हणे. मी जाणार आहे त्यांच्याकडे. नाही म्हणजे मला काय अशी गरज नाहीये त्यांची, पण आता दादाच्या घरात इतक्या अडचणी आहेत ना म्हणून माझी धावपळ चालली. पण त्यांना काही आहे का त्याचं काही? हा त्यांना काही नाहीये. अगो बाई, अगं मी बोलत काय बसले, तुला जायचंय ना, उशीर होतोय ना. तू निघ. हा मी संध्याकाळी येते तुझ्याकडे, मग आपण गप्पा मारूया. कुसुमात्या आहो, तुम्ही कशाला संध्याकाळी येताय का? मला घरी पोचायलाच उशीर होणार आहे. हो का? मग मी उद्या येते ना, मग गप्पा मारूया आपण. चालेल? उद्या कशाला? म्हणजे उद्या कुसुमात्या मीच इथे येणार आहे. असं म्हणतेस? बरोबर ठीक आहे. नीट जा हा, आणि रस्ता वगैरे नीट क्रॉस कर बरं का. हा 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 अंगारा घेऊन जा. अगं नाही नको कुसुमात्या. अगं नाही, तुझ्यासाठी आणलंय मी. नाही राहू दे कुसुमात्या. अगं नाही खरंच, तू घेऊन जा. तुमच्याकडे राहू दे. माझ्याकडे? हा बरं बरं चालेल. मग जेव्हा तुला हवा असेल ना तेव्हा थोडासा मी तुला देईन. तुझ्यासाठी आणलेला आहे. निघू मी? हा निघ. उशीर होतोय. नीट जा. हो. नीट जा ग. हो य. ताट्या घेऊ? काय करताय? यादी बनवतोय का? कसली? नाही, वाड्याचं डील एकदा फायनल झाल्यानंतर काय काय करायचं ते म्हणजे नंतर राहून जायला नको ना, म्हणून आत्ताच लिहून काढतोय. वाड्याचं डील झालं? नाही अजूनही. आता यशवंतराव त्यांच्या काही इन्व्हेस्टर्सना घेऊन वाडा दाखवायला जाणार आहेत. आजच जातील बहुतेक. ते झालं की डील लगेच फायनल होऊन जाईल. म्हणजे आता आपला वाडा विकला जाणार हे नक्की? का? आपल्या नावावर जास्त पैसे जमा झाले. जास्त कशाला, अगदी खूप जास्त पैसे जमा झाले तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? छे, मला कशाला प्रॉब्लेम असेल. मी आपलं सहजच. चला मी ताटं घे. राधा एकदा हे डील फायनल झाल्यानंतर पैसे हातात पडले ना की मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार असेल? गाडी घ्यायची ना तुम्हाला? गाडी बिडी नंतर. बघ ना, सगळ्यात आधी प्रथमेशला भारतातल्या कशाला, जगातल्या सगळ्यात मोठ्या स्पेशलिस्टला दाखवायचं. तू म्हणतेस ना प्रयत्न केले तर प्रथमेश बोलायला लागेल. आपण सगळे प्रयत्न करून बघूयात. ते तर आपण आत्ताही करतो. या भिकारड्या शाळेत जाऊन त्याला बोलता येईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे बरं का. कधी बसणारही नाही. राधा, आपण त्याला जगातली सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट देऊ. आणि मी ठरवलं त्याला फॉरेनलाच घेऊन जायचं. त्याला या शाळेतून काढून एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालायचं. त्याला त्याच्या एकूणच. हो हळू. अवकाश यायला सगळ्याला. नाही ग, बास झाला आता. का म्हणून माझ्या मुलाने कमीपणाचं जगणं जगावं? 4 चौघांसारखाच आहे तो. उलट 4 चौघांच्या पेक्षा जास्त टॅलेंटेड आहे. इतके दिवस ना पैशामुळे माझे हात दगडाखाली होते. आता बघशीलच त्याच्यासाठी काय काय करतो ते. पैसा हाच सगळ्या दुखण्यांवरचा उपाय आहे. नाही, पैसा महत्वाचा आहे हे मला मान्य आहे. सगळ्या दुखण्यांवरचा उपाय पैसा आहे हे जरा जास्तच होता नाही का? एकदा करोडपती झालीस ना की मग बोलू. बोलू ना. तुम्ही इथेच आहात, मीही इथेच आहे. जेवायला वाढ.
whooping on both of y'all. I thought I knew the real you. Wait, Marty, your black and white stripes, they cancel each other out. प्रथमेश प्रथमेश Status. ए प्रथमेश झोपायचं नाही का झोपायचं नाही का Excuses. Give me results. ए राणू शाळेत जायचं की नाही उद्या उठायचं की नाही सकाळी लवकर हा चल चल झोपाय And shut him up. काय कार्टून्स काय रे तीच तीच कार्टून्स बघतो सारखा प्रथमेश मागे एकदा पाहिलं होतं नाही उद्या सकाळी उठला नाहीस ना तर बघ Guys? Maria! Melvin! Marty! 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 No! Wait! Come back, Marty! Don't go. प्रथमेश झोपला सकाळी हा प्रथमेश प्रथमेश काय होतंय तुला राजा? असं नाही करायचं काय होतंय काय होतंय तुला अरे किती घाम फुटलाय तुला इकडे माझ्याजवळ ये काय प्लीज काय राजा काय हात का जोडतोय तू इकडे ये ना माझ्याजवळ ये मी काय सांगते आई हे बा असं नाही करायचं आई जवळ ये इकडे ये असं नाही करायचं प्रथमेश हा शांत मी काय सांगते आई अरे जरा बाहेर ये ना प्रथमेश बघा कसं करतोय प्रथमेश असं नाही करायचं राजा काय होतंय तुला अरे काय राजा हात का जोडतो काय रे थकून आली माझी बाई चाय टाकू का थोडा चाय जिजून संशय आला होता माझ्यावर हा त्यांची खात्री पटली होती की ती डायरी मीच गायब केली आहे म्हणून म्हणजे कसं पुण्याला गेले होते ते मम्माला भेटून मला वाटलं होतं की मम्माला असायलम मध्ये नेऊन टाकलं म्हणजे तिची कटकट जाईल हे सगळं भलतंच होऊन बसलंय खरं तर त्याच वेळी ना दुसरा प्रयत्न करून त्यांना संपून टाकायला हवं आता तिला अशा ठिकाणी नेऊन ठेवले ना की जिथे मी काहीच करू शकत नाहीये ना कसल्या नाश्त्याला पड्यात पडली सिंधू कसल्या चोपड्याने बिपड्या शोधत फिरते सिंधू माग तुला सांगितलं होतं ती विद्या मिळव त्याशिवाय गत्यंतर नाही शिवाय अभिमान तुझ्या ताब्यात आहे अगं ते तुझं एक शस्त्र आहे आणि विद्या शक्ती त्याच्यावर बाळ काय बाळचा बाप आला तरी समजा संपतील विद्या मिळव काय एवढंच फक्त बोलतोस कुठे मिळते विद्या बाजारात किलोच्या भावानं तेव्हा मला माहित असतं तर माहित नाही ना मग गप्प बस मी अशा कुठल्याही माणसाला किंवा व्यक्तीला ओळखत नाही कळलं कुसुम काय अगं त्या कुसुमला असल्या गोष्टीचा लई नाद आहे तिला विचारून बघ ती काय मदत करणार आहे आपली खुळी आहे का इंदू अगं कवा कवा शेणाच्या गोळ्याला सोन्याचं मोल असतंय गरज सरली की